हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. पिंपल येतो, 2 पिंपल येतात ह्या चिक्सवर आणि भरपूर लोकांना ते इथं पण सारे फोरहेडवर पिंपल्स असतात. तर मलाही खूप सारे पिंपल्स होते. इथं माझं पूर्ण ही जे चिक आहे हे पूर्ण भरलेले असायचे आणि माझा फोरहेड पण भरलेला असायचा. तर त्याच्यानंतरून मी डॉक्टरांकडे गेले, कारण की माझं प्रमाण खूप वाढलं होतं. मला पिरियडच्या अगोदर पण यायचे पिंपल्स आणि रेग्युलरली पण मला पिंपल्स. तुम्हाला माहितीच असेल मुलींसाठी फेस किती इम्पॉर्टंट असतो. त्यांना ग्लोईंग ठेवायला आवडतं. फॉर एक्झाम्पल त्यांना पण असं वाटतं की त्यांची स्किन प्लेन असावा, प्रोटेक्टेड असावा, मॉइस्ट असावा आणि कोणत्याही प्रकारचे पिंपल नसावा. जर तुम्हालाही असं पाहिजे असेल तर मी आज तुम्हाला काही फेस वॉशेस आणि तुम्हाला मी क्रीम सांगणार आहे, जे की मी स्वतः डॉक्टरांकडून अपॉइंटमेंट घेऊन मी स्वतः डॉक्टरांकडून ते सजेस्ट करून घेतलेले आहेत. कारण की मला ज्यावेळेस जास्त प्रमाणात झाले मी स्वतः डॉक्टरांकडे गेलते आणि अपॉइंटमेंट घेऊन मी त्या गोष्टी मला स्वतःला सजेस्ट करून म्हणजे त्या गोष्टी मला डॉक्टरांनी सजेस्ट केल्या होत्या. तर आज त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही यूज करून बघा. जर तुम्हाला त्याचा इफेक्ट नाही दिसला तरच तुम्ही ते बंद करा, नाही तर एकदा तरी माझ्यासाठी त्या गोष्टी ट्राय करा. कारण की खूप खरंच सांगते, मला स्वतःला खूप चांगला इफेक्ट पडलेला आहे. तुम्ही बघू शकता की माझी पूर्ण स्किन जी आहे ती प्लेन झालेली आहे. कोणत्याही प्रकारचा पिंपल वगैरे माझ्या फेसवर नाही. हा जो फेस वॉश आहे हा मला डॉक्टरांनी अपॉइंट केला होता. हा रेग्युलरली सकाळी, दुपारी, संध्याकाळी 3 टाईम हा यूज करायचा. मॉर्निंगमध्ये, इव्हिनिंगमध्ये आणि ॲट अ नाईट हा फेस वॉश यूज करायचा. आता तुम्हाला खोटं वाटत असेल, बट माझ्याकडे याच्यात 2 बॉटल्स आहेत. ही जी बॉटल आहे जी की यूज करून मी ऑलरेडी संपवलेली आहे, ही फिनिश झालेली आहे. आणि त्याच्यानंतर मी ही बॉटल आत्ता न्यू आणलेली आहे. आणि हे प्रोडक्ट्स मला स्वतः डॉक्टरांनी दिलेले आहे. आणि ह्या प्रोडक्टमध्ये सगळ्यात डेली फेस वॉश आहे हा. याच्यामध्ये कोणतेही केमिकल वगैरे नाही आहे. हे सगळं नॉर्मल जे की डॉक्टरांनी सजेस्ट करून दिलेले आहेत मला. ही बॉटल हा 80 mlचा याच्यामध्ये याची क्वांटिटी 80 ml आहे. आणि 24 आवर्स हा आपल्या स्किनला हायड्रेटेड ठेवतो, प्रोटेक्ट करतो स्किन बॅरियरपासून. आणि ड्रायनेससाठी आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी हा आहे फेस वॉश. त्याच्यानंतरून जर तुम्हाला खूप साऱ्या प्रमाणात जर पिंपल्स असतील, खूपच एक्स्ट्रीमली ह्यूज क्वांटिटीमध्ये जर तुम्हाला पिंपल्स असतील तर तुम्ही ही क्रीम यूज करा. ही पण ऑलरेडी मी एक यूज केली आहे आणि आता ही सेकंड आहे माझी. ती पण ऑलरेडी संपायला आली, मी परत एक आणणार आहे. तर ह्या प्रोडक्टच्या मी तुम्हाला लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये. आणि तुम्ही बघू शकता की हे जे क्लिअर जेल, एपी जेल आहे, फॉस्फेट आणि ॲडाफिल जेल आहे. हे तुम्ही बघा. तुम्हाला इथं दिसतं का नाही माहीत नाही, बट मी तुम्हाला याचे फोटो पण शेअर करीन. हे जे मी 2 यूज केलेत, ही क्रीम रात्री झोपायच्या आधी 2 तास आपल्या इथे आणि ह्या भागात लावायची. ही आपल्या आईच्या, नोजच्या आणि ह्या सेन्सिटिव्ह एरियामध्ये लावायची नाही. या सेन्सिटिव्ह एरियाजमध्ये कुठेही लावायची नाही. फॉर एक्झाम्पल आपल्या आईज, नोज आणि ह्या आपल्या माउथच्या कड्यानी, कारण की हे खूप सेन्सिटिव्ह पार्ट्स असतात. इथली जी स्किन असते आपली ती खूप नाजूक असते, इथली नसते. सो तुम्ही इथे आणि इथे फक्त जिथे तुम्हाला पिंपल्स आहेत तिथंच तुम्ही अप्लाय करा. यामध्ये वगैरे इथंच तुम्ही फक्त अप्लाय करा, बाकी कोणत्या ठिकाणी करू नका. ही झोपायच्या आधी, ही क्रीम तुम्ही झोपायच्या आधी यूज करा 2 तास. त्याच्यानंतर तुम्ही नॉर्मल फेस क्लीन करा तुमचा आणि झोपून घ्या. पण जर समजा तुम्हाला अशा टाईपमध्ये पिंपल्स असतील, जर समजा पिंपल येत आहेत तुम्हाला आणि त्या पिंपलवर खाज येते, फॉर एक्झाम्पल भरपूर लोकांना होतं जर समजा तुम्हाला अशा टाईपमधले पिंपल्स असतील की जे तुम्हाला फेसवर आहेत, पूर्ण फोरहेडवर आहेत, बॅकवर आहेत, पूर्ण बॉडीवर झाले, जिथं बॅकवर, स्टमकवर, चेस्टवर, ह्या जर ठिकाणी जर तुम्हाला झालेले असतील आणि जर तुम्हाला त्याला इचिंग येत असेल, जर तुम्हाला त्याला खाजू येत असेल, तर तुम्ही त्याच्यावर ही क्रीम यूज करू शकता. ही क्लिअर जेल निको आहे. ही पण मला डॉक्टरांनीच दिलेली आहे. तुम्ही बघू शकता, ही पण मी टॅग करेल. ही क्रीम तुम्ही यूज करायची, फुल बॉडीवर यूज नाही करायची, ही फक्त फेसवर यूज करायची आहे. मीन्स तुम्हाला मी सांगते कसं. ही जी क्रीम आहे, ही रात्री झोपायच्या आधी 2 तास लावायची. कोणती? ही वाली क्रीम झोपायच्या आधी 2 तास लावायची, क्लिअर जेल, ॲप जेलवाली. आणि 2 तास यूज केलं की ज्यावेळेस तुम्ही तुमचा फेस ज्यावेळेस क्लीन करता त्याच्यानंतर तुम्ही ही क्रीम यूज करून रात्रभर ही झोपून ही क्रीम यूज करायची. रात्रभर तुम्ही ही क्रीम लावून झोपू शकता. बट ही क्रीम ॲप जेलवाली ही जी क्रीम ही रात्रभर लावून नाही झोपायची. ही तुम्ही लावून झोपू शकता. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला ही पण एक क्लिअर विन जेल नावाची एक क्रीम आहे, जी अल्ट्रा इफेक्टिव्ह ॲक्ने जेलसाठी आहे. ही पण तुम्ही यूज करू शकता याच्या जागेवर. पण ज्यावेळेस तुम्ही ह्या 2 मला सोबत ट्रीटमेंट दिली होती, हे 2 ज्या गोष्टी आहेत मी यासोबत यूज करत होते आणि त्याच्यामुळे माझे पूर्ण पिंपल्स गेलेत. नाही तर माझे तुम्ही फोटो जर आधीचे पाहिले तर माझ्या फेसवर खूप सारे पिंपल्स होते. सो ह्या ज्या क्रीम्स आहेत ह्या 2 ॲक्नेसाठी आहेत. या रात्री यूज करायच्या फक्त. या दोन्ही पण हे आहे, फक्त आपण म्हणतो कंपनी डिफरंट आहे. सो हे तुम्ही रात्री 2 क्रीम ज्या आहेत त्या यूज करू शकता.
हे जे काही सगळे प्रोडक्ट्स आहेत हे मी तुम्हाला टॅग करेल आणि तुम्ही जाऊन परचेस करू शकता. प्लीज तुम्ही एकदा यूज करून बघा, कारण की याचा इफेक्ट खरंच खूप बेस्ट आहे, कारण की मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे. सो प्लीज तुम्ही एकदा यूज करून बघा. जर समजा तुम्हाला हे प्रोडक्ट्स नाही आवडले तर नंतरून तुम्ही इफेक्ट जर समजा तुम्हाला याचा इफेक्ट नाही दिसला तर तुम्ही बंद करा. बट जर दिसला तर प्लीज मला कमेंट करा आणि माझे व्हिडिओ असे शेअर करा, कारण की स्वतः मी यूज केलेले प्रोडक्ट्स तुम्हाला दाखवत आहे, न यूज केलेले नाही. मी याचा स्वतः अनुभव घेतलेला आहे. हे ज्या गोष्टी आहेत हे 3 वीक्ससाठी कंटिन्युअसली यूज करा, तुम्हाला याचा इफेक्ट दिसून जाईल. सो कमेंट मी सबस्क्राईब कर माय चॅनल.